रात्र खोलवर उतरत चालली होती. दूरवरच्या गावात पलीकडे एक लुकलुकणारा दीप जणू कोणाच्या हाकेसारखा चमकत होता. शांत वातावरणाच्या मध्यभागी एक मन धडपडत होतं, आपलंच मन. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण कुठे चाललो आहोत हेच कळेनासं होतं. मनाला जणू कोणीतरी अज्ञात धुक्याने वेढून टाकले. हात पुढे केला की दिसतं मनाच्या आतल्या अंधारात हात गेलाच नाही असं. एक दिवस समाधानी असलेलं मन अचानक अशांत होतं. एक क्षण आधी शांत असलेल्या विचारांचं जग अचानक उलथून जातं. आपण दुःखी का होतो, आपण कोणाला दोष देतो, आणि सगळ्यात महत्त्वाचे भयंकर म्हणजे आपणच स्वतःला कळत नाही की आपलं खरं हित काय आहे. या शोधात, या घुसमटीत, या अंधारात मन माणसाला किती दूर घेऊन जातं. कधी दुःखाच्या मागे, कधी मनाच्या पाठलागत, कधी नात्याच्या गुंत्यात, कधी वासण्याच्या ओढीत, कधी भीतीच्या छायेत. आणि मग एक क्षण येतो जिथे माणूस शांत बसतो आणि मूक होतं. एकच वाक्य मनात येतं, देवा, मला काय झालं आहे. आपल्यालाही असंच कधी जाणवलं असेल. जग जिंकण्याच्या धडपडीत आपण स्वतःलाच हरवून बसतो. मनाची ही भ्रांती, ही दुसरता, ही अनिश्चितता, ही पोकळी आपल्या पायापासून जमिनीचा स्पर्श हरवत जातो. आणि त्या क्षणी माणूस इतका कोसळतो की त्याला स्वतःचं हितही कळत नाही. काय योग्य, काय अयोग्य, काय करावं, काय सोडावं, सगळं धूसर, सगळं अस्पष्ट. आणि तेव्हाच जगातली सर्वात मोठी हाक उमटते अध्यात्माची. कारण जेव्हा माणूस स्वतःला समजू शकत नाही तेव्हा देव आपल्याला समजून घेतो. ही ओवी त्या क्षणाची आहे. ती एक जिवंत आहे, थरार खरा अनुभव, जिथे माणूस स्वतःला विचारतो, देवा, असं का झालं माझ्याबरोबर, माझं मन का हरवून गेलं. आणि त्या क्षणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हीच वेळ आहे तुझ्या बदलण्याची जागा, हीच ती खरी हाक आहे देवाची. हे फक्त शब्द नाही, ही तुमच्या आणि आमच्या जीवनातील कथा आहे. मायबाप मित्रांनो, अशा ओव्या तुम्हाला खोलवर समजून सांगणारी ही मालिका आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तुमच्या समर्थानेच पुढे चालत राहावं. आता डोळे मिटा, एक खोल श्वास घ्या. आणि कारण आपण या ओवीच्या आत उतरतोय. तुम्ही, मी आणि ज्ञानेश्वर माऊली ही तीनच माणसं आणि एकच ओळ, देवा तैशे मजत झाले आत्म्याची कबुली. मनातल्या मनात एक माणूस देवाशी बोलतोय. कसलाही दिखावा नाही, कसलाही अहंकार नाही, एकदम उघड, पांढऱ्या पाचोळ्यासारखा. देव म्हणतो, देवा, माझं मन काय झालंय ते मी तुला सांगू शकतो. मी माझ्या मनालाच हरवून बसलो. हे प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी घडतंय. आपण आपल्या मनावर राज्य करतोय असं वाटत असतं, पण मन आपल्यावर राज्य करतंय. माणूस स्वतःला दुरुस्त करू शकतो, पण मन दुरुस्त करणं हे देवाशिवाय कोणालाच जमत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जेव्हा मन कोसळतं तेव्हा देवाला दोष देऊ नका. देवा, हे कसं झालंय ते सांगू नका. फक्त काय झालंय ते मान्य करा आणि स्वीकारा. हा पहिला दिवा आहे, जो अज्ञानाच्या अंधारातला दिवा, पहिला प्रकाश. जे मन हे भ्रांती ग्रासली, मनाची गुंतागुंत. भ्रांती म्हणजे भ्रम, जिथे मनाला वास्तव दिसेनासं होतं. आपल्याला वाटतं की आपल्या समस्या बाहेर आहेत, नोकरी, नाती, पैसा, समाज, अपमान, अपेक्षा. पण रोग आत असतो मनाच्या भ्रांतीचा. मन सतत हवं नको होणार नाही, आपण ते याच्यात अडकत राहतं. हे मन जसं धावतं तसं आयुष्य एक धुक्यातल्या रस्त्यासारखं बनतं, जिथे दिवे आहेत पण दिशा नाही, जिथे लोक आहेत पण आधार नाही, जिथे चालत आहोत पण कुठे चाललो हे कळत नाही. हीच भ्रांती सगळ्यात खोल, सगळ्यात धोकादायक. माऊलींची शिकवण सांगते, मन हे शत्रू नाही. हे वश नसेल तर मनच जीवाला जाळतं. आता काय हित आपुले, आता खऱ्या हिताचा शोध म्हणजे ही ओळ, म्हणजे माणसाच्या आयुष्यातली सर्वात स्वीकाराची ओळ. जेव्हा त्याला कळतं, तो गर्विष्ठ नाही, तो ज्ञानी नाही, तो फक्त हरवलेला आहे. आपलं हित कधी कळत नाही, कारण आपण जे हवं तेच हित आहे असं मानतो. पण मनाला हवं असतं ते नेहमीच आत्म्याला हितकारक नसतं. कधी कधी जे तुटतं ते वाचवतं, जे मिळतं ते हरवतं, जे राहत नाही तेच पुढे नेणार असतं. आपण फक्त वरवर बघतो, देव पूर्ण चित्र बघतो.
तेही नेणेच. म्हणजेच ही ओळ म्हणजे आता देवा मी शरण आलो, मी आता स्वतःला समजू शकत नाही, मी अज्ञानाचा स्वीकार नसून देवाला पूर्ण शरणागतीचा क्षण आहे. जिथे मन म्हणता आता मी नाही तूच, हा क्षण आल्यावर देव माणसाला सोडत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवाला हाक मारण्यापूर्वी मन रिकामं करा, कारण जे भरलेलं असतं त्यात देव शिरू शकत नाही. आज तुमच्या आयुष्यात असंच काहीतरी घडत असेल, मन अस्वस्थ, विचार शून्य, दिशा नसलेली. ही ओवी सांगते तुम्ही अशक्त नाही, तुम्ही हरवलेले नाहीत, तुम्ही फक्त भ्रमात आहात. आणि हा भ्रम काढणारीच आहे म्हणजे ते ज्ञान. जे ओवी तुमच्या हृदयात शिरते तेव्हा देव तुमच्या भ्रमावर हळूवार हात ठेवतो आणि मन स्पष्ट होतं, स्वच्छ होतं, हलतं आणि पुन्हा उभं राहतं. मित्रांनो, ही अशी सखोल आध्यात्मिक स्क्रिप्ट तुम्हाला भावली असेल तर प्रयत्न पुढे नेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे 2 सेकंद आमच्या या ज्ञानयात्रेला मोठं बळ देतं. धन्यवाद.